माझ्या हृदयात बसलेली आहे। जे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत ते सर्वांशी माझं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे। कारण मी आईवडिलांच्या पोटी जरी आले असले तरी मला समाजाने लहानाचं मोठं केलंय। तुम्ही चंबूवर दूध पाजलं तर मी त्यात माझी भूक भागली आहे, तुम्ही टाळूवर तेल टाकलं तर माझी टाळू माखली गेलेली आहे। म्हणून मी आज समाजाशी खूप जिव्हाळ्याने वागण्याचा प्रयत्न केला आणि परतफेड म्हणून तेवढ्याच प्रेमाने आज या चिलकेश्वर नगरीमध्ये या सर्व ग्रामस्थांनी माझा फार म्हणजे मी सद्गदित झाले। अशा प्रकारचा मला यांनी सेवानिवृत्तीचा निरोप दिला। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर ग्रामस्थ, माझ्या मित्रमैत्रिणी, विद्यार्थिनी आणि ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्या ठिकाणचे बरेच प्रतिनिधी तर आलेच आहेत, परंतु माझ्या आई वडिलांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र या भागातून आणि आमचे अध्यक्ष असलेले काकाजी, खोटं नाही सांगत एवढी गरिबी परिस्थिती होती, पुढचा मागचा ब्लाउज पीस वेगळा, बाह्या आणि कॉलर एका ह्याची, अशा पद्धतीने 7वी पर्यंत शिक्षण झालं। मी 10वीला गेले, त्या काळात फुल मॅक्सी घालायच्या मुली, मला मात्र वडील स्कर्ट घ्यायचे। माझ्या काकाजींनी मला चंद्रपूरला पोथी वाचायसाठी नेलं आणि त्या ठिकाणी मी काकाजींना हट्ट केला, काकाजी माझे बाप्पा मला फुल मॅक्सी घेत नाही। का बरं? कारण त्या फुल मॅक्सीला जेवढा कपडा लागतो ना तेवढ्यात आमच्या तिघी बहिणींचा फ्रॉक व्हायचा। आणि म्हणून नंतर मला काकाजींनी ज्यावेळेस आमचा समाप्तीचा कार्यक्रम झाला, किती लागतं बेटा? 4 मीटर लागतं काकाजी। आणि माझी पहिली इच्छा वडिलांच्या नंतर वडिलांपेक्षाही चांगली पूर्ण करणारे असे माझे दीपक महाराजपुरी। या ठिकाणी जरी बालाजी गुट्टे हे तुमच्या सर्वांचे नेते असले तरी माझा फार लाडका पूत आहे, तो माझा शेजारी आहे। मी कुणाकुणाचे ऋण व्यक्त करून या ठिकाणी माझे मिरकले भाऊ ज्ञानोब थांबलेले। आई वडिलांची एवढी परिस्थिती वाईट होती, महिना 2-2 महिने त्या मिरकले ताईंनी आम्हाला सांभाळलेले। मी बोलायला गेले तर खूप हे वाढे, परंतु मी या ठिकाणी आता एवढंच म्हणेन की ज्या दिवशी माझे वडील इथं मी नोकरीला लागल्यानंतर आले, माझ्या वडिलांची एवढी स्मरणशक्ती तीव्र होती। माझे वडील म्हणाले चिलकेश्वराचं दर्शन घेऊन येताना, बाळा माझ्या जीवनामध्ये हनुमान मंदिर पहिलं झालं अहमदपूरमधलं आणि चिलक्याच्या लोकांनी 5 पत्रे आणून पहिले दिलेले या हनुमान मंदिराच्या उभारणीसाठी। तर या चिलकेश्वराच्या नगरीतल्या लोकांनी त्यांच्या लेकराचा शेवट या ठिकाणी केलेला आहे, म्हणून मी तुझा आभार मानते। एवढे 2 शब्द मी मानतो। भावनांना आपण आता आवरूया। मी मागाशी म्हणाले त्याप्रमाणे वास करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला, तसंच सर्वत्र व्यापक जो परमेश्वर आहे अशा त्या परमेश्वराला आमची जी व्यासपीठावर वेगळी आहे, त्यांच्यावर वेगळी आहे असं काहीच नाही आहे। माझी आता खात्री झालेली आहे की कुणाला नाव घ्यायची अशा पद्धतीची अपेक्षा असणारी आमची या ठिकाणी कुणीच मंडळीच नाही आहे। कारण आमचं नाव घ्यावं, आमच्या नावाचा काहीतरी गौरव व्हावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले लोक इथं आलेच नसतील कदाचित, किंवा त्यांना निमंत्रणही नसेल, काही गरजच नाही आहे का? हे असं आहे जसं आपण सर्व शेतकरी आहोत, निंदन करावं लागतं पीक आपल्याला चांगलं काढायचं असेल तर निंदन करणं, तसं म्हणजे कचऱ्याचा नायनाट करणं आणि पिकाचं संरक्षण करणं। तसंच या ठिकाणी जमलेली जी मंडळी आहे हे म्हणजे का जसं दयातीचे नाव का धर्माचे पालन आणि निर्दळन कंटकाचे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेली असणारी का ही आजची असणारी जी समारंभाचा जो असणारा का सोहळा आहे ती अशा प्रकारची आजची स्थिती आहे। आता या ठिकाणी अध्यक्षपद दिलं, अध्यक्षपदासाठी असणारं नाव सुचवलं अध्यक्षपद म्हणून शिनी, पण असं मला वाटायला लागलं की या ठिकाणी मला येते वेळेस वाटलं होतं, मला शिकानी फोन केला होता तुम्हाला तिथलं अध्यक्षपद द्यायचं, मला येते वेळेस असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं सांगू तिथं, पण इथं आल्यावर आणि हे सर्व ऐकल्यावर असं वाटलं की जिथं सोन्याचे असणारे का पूर्ण जगभर रेल्वेची लाईन तयार करते की नाही
असं रेल्वेची लाईन करण्याचे असणारे सोन्याचे कारखाने जिथं आहे तिथं माझा सुईचा कारखाना घेऊन जाऊन मी काय सांगू, माझा सुईचा कारखाना फार श्रेष्ठ आहे म्हणून का, असं या ठिकाणचं व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरी गोष्ट, सत्यनारायणाची पूजा करत असतो. सत्यनारायणाची पूजा केल्यावर 5 आदे झाल्यावर पुन्हा सत्यनारायणाचे 5 आदे वाचित बसायची गरजच राहिली नाही बरं का. प्रत्येकाची जी पूजा आहे ते जणकून वाईकून झाली पूजा. तशाच प्रकारचं असणार का हे भाषण म्हणजे किंवा काही शिकवायची काही गरजच नाहीये. इथून शिकून जायची गरज आहे किंवा आणखीन काही शिकायला पुन्हा पुन्हा इकडेच यावं असं वाटायला लागलं. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणते तर आमचा चांद्याकडे असलेला असणार, तसं माझी जन्मभूमी इकडेच आहे, परभणी जिल्ह्यातली आहे. मोतीराम महाराजांच्या गावाच्या फळ्याच्या जवळ डिग्रस हे गाव आहे, कोणजी महाराजांचं म्हणून प्रसिद्ध आहे, बंधाऱ्याचं डिग्रस म्हणते. आणि पण काही योगाने, कारण आपल्या स्वाधीन काही नाही आहे. जसं वाकळीमध्ये पान सापडल्याच्या नंतर पानाच्या स्वाधीन नाही मी कुठं पडायचं काय पडायचं, जसं ते असणारं वाकळ ज्या ठिकाणी पाडी त्या तशा पद्धतीचं पडावं लागतं. तसेच प्रारब्धाच्या वाकळीमध्ये सापडलेल्या तुम्हा आम्हाला जीवाला अशा पद्धतीचं काही नाही आहे की आपण या ठिकाणी पडू म्हणून. पण एक अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ मानवामध्ये जे कर्तव्य करण्याचं जे सर्वश्रेष्ठ स्वातंत्र्य दिलेलं आहे ते मानवामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आधी आपण केलं पाहिजे, कारण ईश्वर परतंत्र आहे आणि मानव हा स्वतंत्र आहे. ईश्वराला असणारं केलेल्या कर्माचं फल द्यावं लागतं म्हणून पारतंत्र्य आहे. आणि मानवाला जे आपण करतो म्हणलं तेच करता येतं का, अशा पद्धतीचं स्वातंत्र्य आहे म्हणून मानव स्वतंत्र आहे. मानव म्हणजे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचं मानवी आणि ते कर्तव्य असणार आमच्या सीतानी केलेलं आहे का. आता त्यांना काय म्हणावं, त्यांना संत म्हणावं की साधू म्हणावं का, त्यांना असणार का मानव म्हणावं. कारण असं ज्या ईश्वरी कार्य असणार का, जगत हिताचं जे कार्य करते आणि आपण वाटेल ते श्रम करते त्यांना संत म्हणायचं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देव कष्टविधी परोपकारे अशा प्रकारचं. आणि तो आनंद मला आज इथं वाटत आहे, ते सुख मला या ठिकाणी असं जाणवत आहे की ज्याच्यामध्ये असणार का आपपर भाव नसतो. कारण संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तया, त्या वृत्तीने केलेलं कार्य आहे म्हणजे ते संत आहेत बरं का. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये तुमच्या सर्वांच्या संगतीमध्ये जे काही मला या ठिकाणी असणार का बोलण्याचं या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलं. पण गमत अशी झालेली आहे की तुम्ही सर्व विमानाचा प्रवास करणारे आहेत आणि विमानाचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता थोडा उरलेला प्रवास ट्रॅक्टरने करायचं म्हणलं तर अवघड जाणार काय, ते बी खड्ड्याच्या रस्त्याने बरं का. म्हणून आता याच्यानंतर काही विशेष असणार काही न बोलता 15.5 रजत वणी आईची ही स्तुतीची बोलणी उगाची माता ठेवीचे चरणी हेची भले. फक्त मी एकच अशा प्रकारचा असणारं सीताला सांगतो की आपल्याला कोणत्याही प्रकार